माझं नाव श्राव्या कुलकर्णी झाशीवाले आहे. मी ध्रुव ग्लोबल स्कूल या शाळेत शिकते. मी थर्ड स्टँडर्डमध्ये आहे आणि मी माझ्या आई बाबा मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आम्ही उत्तर प्रदेशला गेलेलो आणि डिसेंबरमध्ये जसं सगळे लोक ख्रिसमस सेलिब्रेट करतात तिथे आम्ही राम बाप्पाचे दर्शन घेतले. कारण ख्रिसमस आपला सण नाही आहे आणि आपल्याला आपले जे पूर्वज आहेत आणि ज्यांनी आपल्यासाठी जे लढले आहेत त्यांचा नेहमी आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि त्यांना नेहमी आपण प्रार्थना केली पाहिजे की म्हणजे आपण किती त्यांच्यामुळे प्रोटेक्टेड आहोत. तर आता आम्ही सगळ्यात आधी जेव्हा राम मंदिरात गेलो तेव्हा ते राम मंदिर खूप प्राचीन आहे आणि आधी आम्ही हॉटेलमध्ये आमचा चेक इन केलं. तिथे असं सरयू नदी आमच्या विंडोतनं तिथे दिसत होती आणि ते खूप छान होतं. तर आम्ही हॉटेलमध्ये आधी पोचलो आणि मग आम्ही थोडंसं फ्रेश झालो आणि मग विचारलं की हनुमानगडीचे टायमिंग्स काय आहे. कारण जर तुम्हाला राम मंदिराचे दर्शन करायचं असेल तर तुम्हाला आधी हनुमानगडीला जाणं कंपल्सरी. आधी हनुमान बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि मग राम बाप्पाचं दर्शन घ्यायचं. श्राव्या, हा. आदित्य का बोलतोय, ऐक ना. तू मला शेअर केलेत राईट काही व्हिडिओज, तर ते तू आता सांगत असताना मी दाखवू मध्ये, मग का तुझं झाल्यावरती सगळे दाखवायचे एका पाठोपाठ एक? नाही, मी बोलत असतानाच जो बोलत असताना ना, जो बर हा. आता सरयू नदीचा आहे तो आत्ता दाखवायचा आहे. सरयू नदीचा दाखव, थांब. हा, आता तो एक हा. एक ना, सॉरी, एक रोड टू अयोध्या असं आहे, तर तो मी दाखवू का पहिले? हो, म्हणजे तो तू आधी तू अयोध्याला दाखव. जातानाच आहे, हो. हा. तर थोडस आपण बोलत बोलतच, म्हणजे तू मला हेल्प कर, मी तसं शेअर करतो, हा. ओके. हा, एकच मिनिट, म्हणजे सगळ्यांना दिसेल, जे जे बघतायत ना त्यांना असं छान दिसेल की काय आहे ते. हा, आणि स्पॉटलाइट आहे तुझ्यावरती. तर हा, मला वाटतं आता तू एक्सप्लेन कर, हा छोटा व्हिडिओ आहे, तू सांगू शकतेस. हो. तर इथे आता अयोध्येत जिथे आम्ही थांबलेलो तिथे खूप लाईट्स आणि खूप छान गोष्टी आहेत आणि हे रोड जे आहेत तर तिथे सगळीकडे जिथे आम्ही थांबलेलो तिथे खूप पेंटिंग्स पण आहेत. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये आधी पोचलो तिथे सरयू नदी असं छोटंसं होतं तर आम्हाला खिडकीतनं दिसतच होतं ते सरयू नदी. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फ्रेश झालो आणि आम्ही तिकडच्या लोकांना थोडंसं विचारलं की अ, हनुमानगडीचं टायमिंग काय आहे आणि राम मंदिराचं टायमिंग काय आहे. मग आम्ही गेलो आणि आम्ही लता मंगेशकर चौकामध्ये राहत होतो. तर लता मंगेशकर चौक हा अयोध्येतला मेन चौक आहे. तिथे आम्ही ई रिक्षा घेतली आणि इथे खाली जे नदी आहे ती सरयू नदी आहे. सॉरी, हा, सॉरी सॉरी, ही सरयू नदी आहे ना? हो. आणि हा. असा ब्रिज आहे तर या साईडला आमच्या राईट साईडला तुम्हाला जर दिसत असेल, सॉरी लेफ्टला, तर इथे सगळे कॉटेजेस पण आहेत. तिथेच आम्ही राहत पण होतो. त्याच्यानंतर आम्ही लता मंगेशकर चौकामध्ये राहतो. तिथे हनुमान बाप्पाचं एक मोठं असं मूर्ती पण बांधली आहे आणि हा मोठा वीणा पण आहे लता मंगेशकरांचा. त्या चौकाचं नाव लता मंगेशकर चौक आहे आणि तो अयोध्येतला मेन चौक आहे. त्याच्यानंतर आम्ही हनुमानगडीमध्ये गेलो. हनुमानगडीला आधी खूपच लाईन होती त्यामुळे आम्ही विचार केला की आधी आम्ही सरयू नदीची आरती बघू जी 6:30ला स्टार्ट होते. कारण आम्हाला ती मिस नव्हती करायची आणि आम्ही अयोध्येमध्ये वन नाईटच होतो. तर आम्ही सरयू नदीच्या आरतीला गेलो नया घाटवर आधी. असं तिथे देवीची छोटीशी मूर्ती आहे आणि पुढे तुम्हाला जर दिसत असेल तर थोडंसं इकडे नदी पण आहे पुढे. तर इथे मग आम्ही आरती घेतली आणि प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ घाटावर बसलो आणि तिकडे म्हणजे काही माकडं होती आणि गायी होत्या आणि तिकडे गायी फ्रीली
खूप हॅपीली फिरतात, तर आम्ही त्यांना थोडंसं टोस्ट आणि बिस्किट खायला घातले. आणि त्याच्यानंतर ती माकडं सगळी चोरून नेत होती ते, पण आम्ही माकडांना पण आणि गाईडना पण दोघांना अ, खायला दिलं. अ, त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट आम्ही हनुमानगडीला गेलो. आणि हनुमानगडीत तेव्हा थोडंसं 9:30 वाजलेलं ऑलमोस्ट. तर आम्ही तिथे लाईन थोडीशी कमी झालेली, तर आम्ही हार आणि पेढे घेतले प्रसादासाठी आणि हनुमानगडीमध्ये गेलो. आणि हनुमानगडी खूप खूप सुंदर आहे. मंदिर मंदिर पण खूप प्राचीन आहे आणि तिथे गेल्यावर खूप शांत वाटतं. तर तुम्ही पण जर राम मंदिराला गेला तर तुम्हाला अयोध्येत जायला आधी तुम्हाला हनुमानगडी जायचं आहे, राम मंदिरात जायच्या आधी. त्याच्यानंतर आम्ही हनुमानगडीमध्ये गेलो आणि हनुमानगडीमध्ये आम्ही दर्शन घेऊन परत घरी आलो. घरी म्हणजे हॉटेलमध्ये, आमच्या रूममध्ये. आणि हॉटेलमध्ये मग आम्ही झोपलो आणि मग सकाळी लवकर उठून आम्ही राम मंदिरामध्ये गेलो. आणि राम मंदिर अशी मूर्ती आहे की तुम्हाला ती 5 फीट वरच स्थापन केली आहे. तर जेव्हा तुम्ही असं परिसरातनं चालत असता तेव्हाच तुम्हाला ते दिसायला लागते मूर्ती. मग आता थोडीशी नंतर दिसली. पण मंदिर खूप छान आहे, आतलं पण आणि बाहेरनं पण. आणि कुठेही धक्कामुक्की होत नाही. आणि म्हाताऱ्या लोकांसाठी व्हीलचेअर आहेत आणि VIP लाईन पण आहे. त्याच्यानंतर मंदिराचं सेकंड फ्लोअरही बनतंय. तर सेकंड फ्लोअरवर पूर्ण हनुमान बाप्पा आणि सीता माता, राम बाप्पा आणि लक्ष्मण बाप्पा असे चौघ जण असणार आहेत. आणि ह्या मंदिराचं हे खास आहे की ह्याच्या खाली एक असं प्रूफ सारखं आहे, टाइम कॅप्सूल, की जर काही पुढे असं झालं अनफॉर्च्युनेटली, तर याचं प्रूफ आहे की हे मंदिरच आहे. आणि ह्याच्यात हे खूप जास्त लॉंग लास्ट व्हावं म्हणून ह्याच्यात सिमेंट, आयरन किंवा कॉन्क्रीटचं 0% आहे. आणि नुसतं स्टोन आहे. ह्याच्यात सगळ्यात जास्त स्टोन कर्नाटक मधनं आलाय. आणि प्रत्येक जो खांब आहे, प्रत्येक खांब तिथे खूप छान कार्विंग केलं आहे. आणि सगळं तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्हाला लांबनच दिसायला लागतं. आणि तिथे खूप गर्दी असते, पण सगळं नीट मॅनेज्ड आहे. खूप सिक्युरिटी पण असते. आणि हो, मंदिराच्या आत जायच्या आधी तुम्हाला तुमचं फोन, पर्स किंवा असं काही ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला जमा करायला लागतात आधी लॉकरमध्ये. मग आम्ही सगळं जमा करून मंदिराच्या आत गेलो. आणि तिकडे आम्हाला खूप छान दर्शन झालं आणि सगळं खूप छान तिथे मॅनेजही होतं आणि सिक्युरिटी पण होती. आणि आमचं दर्शन आम्ही 2दा केलं, कारण तेव्हा लकीली लाईन कमी होती. आणि आम्हाला पूर्ण ट्रिपमध्ये खूप मजा आली. आणि आम्ही राम बाप्पाचं दर्शन केलं, सगळ्यात मोठं आम्हाला बरं वाटलं. आणि आणि मलाही खूप छान वाटलं तिथे जाऊन. हरिओम.